तर संजय राऊतांच्या घोषणेमुळे मनसेमध्ये अस्वस्थता आहे अशी बातमी समोर आली आहे। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेच्या भूमिकेला संजय राऊत यांनी हरताळ फासलाय। तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। जागा वाटप हे अंतिम टप्प्यावर आलेलं आहे, त्यामुळे ते फार काही ते अडकलंय कुठेतरी असं काही भाग नाहीये। काही 2-3 जाग्याचा विषय असेल, दोघं बंधू एकत्र येऊन सोडवतील आणि युती होते तेव्हा जागा वाटपाचं सूत्र जाहीर करायला पाहिजे असं काही नाहीये। कारण ह्या अगोदर अनेक युती आघाड्या झालेल्या आहेत, त्या अगोदर युती आघाडीची घोषणा झाली आणि नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर झालेला आहे। कदाचित तो नंतरही होऊ शकतो किंवा एकत्र होऊ शकतो। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, युती संदर्भातील घोषणा संजय राऊत केल्यानंतर खरोखरच मनसेमध्ये तशी अस्वस्थता आहे का? मनसेच्या नेत्याने तसं काही बोलून दाखवलंय का? आपण गेल्या काही तासांपासून बघतोय की संजय राऊत यांनी जे आहे ते 7 तासांच्या पूर्वी एक ट्विट केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी उद्या 12 वाजता असं म्हटलं होतं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक कॉमन फोटो जो आहे तो फोटो ट्विट करत जे आहे त्यांनी उद्या 12 वाजता एवढंच लिहिलं होतं। त्याच्यानंतर 3 तासापूर्वी म्हणजे साधारण 7 तासापूर्वी एक ट्विट केलं, त्याच्या 4 तासानंतर संजय राऊतांनी जे आहे ते परत एक ट्विट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी उद्या 12 वाजता हॉटेल सी ब्ल्यू आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा तोच फोटो, दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो जे आहे तो त्यांनी ट्विट केलेला आहे। आणि जर आपण मनसेचं ट्विट पाहिलं आणि उद्धव ठाकरे यांचं ऑफिशियल ट्विट जर पाहिलं, म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचं जर ट्विट पाहिलं, तर त्याच्यामध्ये उद्या 12 वाजता एवढंच लिहिण्यात आलेलं आहे। पण हे ट्विट जे आहे ते 2 तासापूर्वी जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। म्हणजे युतीची घोषणा जी आहे ती एकूणच म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जी आहे ती आतापर्यंत वारंवार संजय राऊत यांनीच माध्यमांसमोर केलेली आहे। यापूर्वी जर कोणी युतीची घोषणा केली असेल तर त्याचे संकेत देण्यात आले होते, जसं जे आहे जे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये म्हटलं होतं की आम्ही दोन्ही बंधू एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। त्याचबरोबर जे आहेत ते आपण मनसेचे राज ठाकरे अध्यक्ष जे आहेत ते राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या किंवा निवडणूक आयोगाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी सहकुटुंब सहपरिवार घेतलेला होता, संपूर्ण मनसेने घेतला होता। मात्र युतीची घोषणा जी आहे ती अधिकृत घोषणा जी आहे ना राज ठाकरेंनी केली होती ना उद्धव ठाकरेंनी केली होती, दोघांनी पण तसे संकेत दिले होते। त्याचबरोबर मनसेचे जे कोणी पदाधिकारी असतील सगळेच, म्हणजे संदीप देशपांडे असो, यशवंत किल्लेदार असो किंवा त्यांचे जे प्रमुख पदाधिकारी असो, बाळा नांदगावकर असो, त्यांनी सुद्धा युतीची घोषणा जी आहे ती राज ठाकरे करतील, आमचे पक्षप्रमुख करतील असं वारंवार म्हटलं होतं। मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं जर पाहिलं तर संजय राऊत यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलताना जी आहे ती युतीची घोषणा म्हणजे फक्त युतीची घोषणाच करणं बाकी आहे, आता लवकरच युतीची घोषणा होईल, याच आठवड्यात युतीची घोषणा होईल, येत्या आठवड्यात युतीची घोषणा होईल, असं वारंवार संजय राऊत यांनी अनेकदा माध्यमांसमोर म्हटलेलं आहे। त्यानंतर आपण बघतोय की संजय राऊत यांनीच जे आहे ते सर्वात पहिल्यांदा ट्विट केलं होतं की उद्या 12 वाजता एवढं लिहिलं होतं आणि दोन्ही ठाकरे बंधूंचं त्यांनी ट्विट केलं होतं फोटोसह। त्याच्यानंतर 3 तासापूर्वी प्रश्न हा आहे की संजय राऊत यांनी युती संदर्भात ट्विट केल्यानंतर, युतीची घोषणा केल्यानंतर त्यानंतर मनसेच्या नेत्यांमध्ये मनसेमध्ये अस्वस्थता आहे का? तसं काही कोणी बोलून दाखवलंय? अगदी माध्यमांसमोर कोणी बोलून दाखवलं नाहीये। मात्र ज्यावेळेस संजय राऊत यांच्या वक्तव्यावरती ज्यावेळेस आपण मनसेच्या नेत्यांना विचारतो त्यावेळेस ते म्हणतात की संजय राऊत जे काय बोलत असतील ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतील, युतीची घोषणा जी आहे ती आमच्याकडनं राज ठाकरे आमचे पक्षप्रमुखच करतील असं वारंवार त्यांच्याकडनं जे आहे ते सांगण्यात येत होतं। मग बाळा नांदगावकर यांनी सुद्धा ज्यावेळेस संजय राऊत हे शिवतीर्थवरती राज ठाकरे यांना भेटायला आले होते आणि त्या बैठकीमध्ये जे आहेत ते बाळा नांदगावकर सुद्धा होते, मात्र त्यांनी सुद्धा युतीची घोषणा केली नाही। मात्र संजय राऊत यांनी महाविकास आघाडी असो किंवा मग आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा असो, संजय राऊत जे आहेत ते फोरफ्रंटवरती येऊनच कोणत्याही युतीची घोषणा ते सर्वात आधीच करत असतात। मात्र मनसेमध्ये थोडीशी नाराजी आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती उघडपणे जरी नसली तरी त्यांचा अंतर्गत सूर जो आहे तो असाच पाहायला मिळतोय की संजय राऊत असो किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं जे आहे ती अधिकृत घोषणा केली जाते। ही घोषणा जी आहे त्यांना अपेक्षा होती की त्यांनी उद्धव ठाकरे यांनी करावी, मात्र संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येऊन अनेकदा या युतीची घोषणा केली होती। त्यामुळे मनसेचे पण आपण या ठिकाणी
ठिकाणी जगदीश हे पण बघू शकतो की मनसेच्या नेत्यांनी या संदर्भात काही बोलू नये अशी सूचना स्वतः राज ठाकरे यांनीच नक्कीच. त्यांच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना सुद्धा दिली होती ठीक आहे. आणि त्यामुळेच मनसेचे नेते जे आहेत ते या संदर्भात काही उघडपणे बोलत ठीक नव्हते. आहे. मात्र तसं काही सूचना किंवा तसा काही सल्ला जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिला नव्हता. त्यामुळे कदाचित ठीक आहे. संजय त्यामुळे राऊत जे मनसेचे आहेत नेते ते सुद्धा राज ठाकरे यांचा आदेश आहे त्यामुळे माध्यमांसमोर बोलत नाहीयेत. धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या या माहितीबद्दल.